मित्रांनो आता आला होता बघा, समोरची स्थिती गुफा आहे, आतमधील खूप मोठी आहे, असेल गुफा मोठी, आतमध्ये कोणी असू शकतं रानटी प्राणी. या साईडला पाणी आहे. आता बघा आपण इकडे जायचं आतमध्ये. पाणी पूर्ण कळा कसा आहे एक नंबर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आहे तारीख 29 मार्च आणि आपण चाललो भैरवगडावर. सातगाव मंदिर, श्री भैरवनाथ मंदिर. मित्रांनो, आता आपण आलो आहोत पातेगावमध्ये. आता इथून पातेगावमधून आपला ट्रॅक चालू होणार आहे. भैरवगडावर जाण्यासाठी आपल्याला जवळजवळ 2 तास लागणार आहेत वरती जाण्यासाठी. तुम्ही इथे येण्यासाठी चिपळूण ते पाते ही बस सेवा चालू आहे. दुसरं म्हणजे तुम्ही पाटण साईडने येऊ शकता स्वतःची गाडी घेऊन. आवाज नंतर टाकतो. कालचं बघितलं हा तेच हात चालली तर जाशील लवकर. तिथं जायचं आपल्याला पाय केला वर म्हणजे वरती आहे खाली नाही. खाली दिसते ते पातेची घरं. पातेगाव खाली मंदिर दिसते समोर. स्नेहा चालते पुढं. कुठं राहिले अजून माणसं? अजून खाली राहिलेत. आम्ही आलो आता वरती. हे बघा भैरवगड. अजून आपल्याला तेव्हा तिकडे वरती जायचं आहे त्या डोंगरावर. अजून माणसं येतात पाठीमागून. खाली दरी आहे. चला सगळं या पाकाडून जायचं आपल्याला. चला समोर बघू दिसतोय तो. या साईडला पाणी आहे. आपल्याला यासाठी असं या साईडला जायचं आहे. मित्रांनो, आत्ता आला आपण मालावर आलोत. त्या साईडला मंदिर आहे आणि पाण्यासाठी ह्या साईडला आपल्याला जावं लागेल. फोटोशूट चालू आहे. या साईडला पातळ खाली. आलं तर अजून आपलं खूप वरती जायचं आहे. समोरच्या कडेवर हा बघा, आपल्याला इथं वरती जायचं आहे. अजून या झाडीतून मधून सरळ वरती मंदिर या साईडला आहे.
चला वरती. पुरा या साईडला सह्याद्री पर्वत. या साईडला बघ फुल दरी अशी. आता पायटने संपल्यात आणि आता आपली पायवाट चालू झाली. आता या वाटेने आपल्या वरती जायचं असं. बघ भैरवगडकडे जाणारा मार्ग. दगडे एवढे मोठे मोठे आहेत इकडं. आलो असा खास खाली. असं डेंजर आहे. दम लागलाय आता. खाली एवढं आलं आता. दम लागले ना. आपल्याला अजून वरती जायचं आहे. स्नेहा चालते पुढं. अजून आमची माणसं खाली आहेत. तर आम्हीच आता दोघंजण वरती आलो. स्नेहा आणि मी. बाकीचे अजून खाली आहेत. येतात अजून. पाणी पियाला थांबलेलं आहे आता. खूप दम लागला आता. चढ. खालून एवढं आलं. त्या झाडला दगड्या बघा केवढे मोठ्या मोठ्या आहेत त्या. अजून आपल्याला वरती जायचं आहे. अजून माणसं आमची खाली आहेत. अजून बघा पुरं सर्व रान आहे या साईडला. दगडे बघा केवढे केवढे मोठे मोठे आहेत ते. आपल्यावरती जायचं. मग का लवकर जात आहे. आम्ही तर लवकरच जातो. काय ते कार्यक्रम आहे. देवाचं दर्शन घेतलं. आत्ता आपण जायचं तिकडे. अजून वरती 15-20 मिनिटं लागतील आता आपल्याला अजून जायला. मोठं दगड. मला मोठं दगड आहे. दगड केवढं आहे. दगड बघा केवढा आहे तो. भला मोठा दगड. मोठे मोठे. फोटोशूट चालू इकडे. तर आपल्याला अजून जायचं वरती. अजून किती मिनिटं लागतात का माहित वरती जायला. दगड लय मोठे मोठे दगड आहेत. या साईडला सर्व मोठे मोठे दगड सर्व दिसतील. दम लागलाय मला. या साईडला
अजून बाबा आपल्याला अजून वरती जायचं आहे. चला. हो ना, असा आता खाली वळून त्याच्यातला असं तर इकडे जायचं आपल्याला वरती. दोघंच आलो वरती आम्ही आता, स्नेहा आणि मी. बाकीचे सर्व अजून खाली आहेत. दम लागलाय, 5 मिनटं बसतो आता. खाली बघ किती कधी येतात काम येतं, त्यांना खूप वेळ लागणार आता वरती यायला. यो गुप्पा आहे इथं. समोरची स्थिती गुफा आहे, आतमधील खूप मोठी आहे. असेल गुफा आहे मोठी, आतमध्ये कोणी असू शकतं रानटी प्राणी. चला तर आता चाललो आता आपण पाण्यावर. आता जायचं आहे आपल्याला पाण्यावर. समोर मंदिर आणि आपल्याला जायचं आता. चल आपल्याला जायचं आता पाण्यावर. या साईडला पाणी, तिकडे आता आपण जाणार आहोत. आणि हा सरळ रस्ता होतो पाण्या साईडला. पाणी एका खडकामध्ये पाणी आहे, खूप असं थंडगार पाणी आहे. तिकडे जायचं आपल्या गाड्यावरती लागली किती. इकडे का नाही गाडी आणली? हा हे काय ती पाटण साईड नाही गाडी इथे. आपल्याला जायचं ना तिकडे पाण्यासाठी. तिकडे पाणी आहे, पाण्याकडे जायचं आहे आपल्याला. पण वाट सिंगलच माणूस जाऊ शकतो अशी वाट आहे. पूर्ण कडा आहे बघ या साईडला. आपण आता चाललो आहोत पाण्यावर. हो का इस्पात. पूर्ण कडा कसा आहे, एक नंबर. समोरच बुरुज आहे, समोर दिसतो तो बुरुज. राजवली पण इकडेच आहे. हा इथं खाली राजीवली आली. इथं राजीवली तांबी इथं खाली. हा इथं इथनं वाट आहे.
थांब थांब वाट सिंगलच आहे इकडं. पाण्यापर्यंत तर सिंगलच वाट भेटेल. कशाला चौकशी कारण वाट ही सिंगलच वाट आहे. कारण सिंगल वाट खूप डेंजर आहे आणि खालच्या साईडला खूप कडा आहे, असा खोल दरी आहे खाली. बघा हे राव सर्वेने उभे नाही माझा काढ पाहिलं ना झालं की 2-4 मार तुला स्कूटीचं तिकीट टाकून हे माझा खोल दरी आहे इकडे. अरे ऊन पण लागते थंड खाली बघ धूर निघतोय. काढकी चालत महाबळेश्वरला पण असं. ते काय आहे? ते धरण आहे, ते रातंबीचं धरण समोर दिसतंय ते कुठलं धरण आहे रातंबी. रत्नागिरी हा. हे गाव कुठलं आहे कुठं खाली हे तेच रातांबी राजगिरी कुठगिरी पट्टा आला परत कोणता काय हा चिपळूण एरिया. खाली बघ कोणतरी वनवा ऐकत लागलाय काय माहित नाही. खाली धूर येतोय आणि ते समोर दिसतंय तर राजवली धरण. आणि आत्ता आपल्याला या साईडने असं वरती इकडे या साईडला जायचं पाण्याच्या साईडला. अजून आपल्याला त्या साईडला जायचंय. चल आता वाट आहे सिंगल वाट ही. किल्ले भैरवगड उर्फ सारंगगड बुरुज. इकडे वाट बघा पाय सोकस आहे बाय घसरं नाही सर इथं. कशाला ये चल सावकाश आहे पाय तिकीट इथं हो हुंबर आहे. हा हुंबऱ्याला पकड इथं आणि वरती हो का मस्त या साईडने. चला तर आपण आलोत आत्ता वरती बघा ह्या साईडनं. अजून पाण्या साईडला ह्या साईडला झालं होतं. आता बोलायला पण जमत नाही मला आता दम लागला तर. व फायनली वरती आलोत आता. आपल्याला आता पाण्याला जायचं आहे ह्या रस्त्याने वाट्याने इकडे पुढे चाललो आपण. आता जिकडे पाणी आहे तिकडे चाललो आता आपण. पाणी एका दगडामध्ये आहे असं आतमध्ये दगडाच्या आतमध्ये पाणी आहे आणि एवढं खूप थंडगार पाणी आहे. फ्रीजसारखं थंडगार पाणी आहे. असं आलं खोल रे
तिकडे बघा खोल असा जरी घ्यासाठी समोर माणसं भाकरी खातात. खाली खोल अशी दरी आहे खाली. चल. दमली. आलो आता आपण पाण्यात. पाणी आहे त्या साईडला आलो आता आपण. या साईडला पाणी आहे आता. बघा आपण इकडे जायचं आतमध्ये. आखी बाटली होती ना तोंडाई सुटते पाणी बघ आता तुला शब्दात माझ्या खालती टेकला नाही. बॉटल दे पाणी होऊया. म्हणजे एवढं झालं पागल तिथली तर तुम्ही सुधारणार भेटत नसते. तुमच्या तिघा जणांचे भविष्य मला अंधारात दिसते. पहिल्यापासून जाय तुला विहिरी साईडला विहिरीमध्ये पाणी. बसाल प्रधान एवढं काय चालू होतंय काय साडी पाठवायची काय तू काय राहायचंय काय आता देवाला काय पडलं की आपलं जाव कशी इकडे चला आता माझ्याकडून आपण नंतर जाऊ. कॉपी केलेली पाठवली मी इकडे मेन गाडावर गेलो पॉइंटला गेलो इकडे वरती गेले की गाडावर. हॅलो इकडे हो इकडे इकडे पलीकडे ह्या साईडला वर गाडावर कोण कोण आहे.
पुढे दिसलेलं बघू झालं ना. ए चला सर्वजण आता कोणाचा व्हिडिओ करू उतरताना आणि पाय घसरू जायला खाली पाय लक्ष द्या फक्त हा नाही तर व्हिडिओ शूटिंगच्या नादात पाय कुठं दुसरीकडे टाकायला पाण्या साईडला आलो होतो गर्दी आहे का काय गर्दी आहे पाण्यावर बिना चप्पलच्या जाऊ आतमध्ये पाणी भरपूर आहे आतमध्ये चप्पल गाडी काढा पातिका त्या साईडला पाणी भेटेल तुम्हाला किती काढ मंदिरासाठी चाललो होतो मंदिर का चाललो होतो आता आपण दर्शनासाठी चला लवकर हो गाडी कसरते हा चला वाकणात लवकर चला आलं आता मंदिर आलंय आता जवळ समोर दिसतंय तो मंदिर फायनली आला होता मंदिरमध्ये मंदिर आपली एंट्री या साईडने जावं लागेल आपल्याला आता ही कुठे वाट गेली हो ही वाट पाणीच्या ठिकाणी पाणी आहे खाली पाणी आहे पण आता नाही आणि पलीकडे विहीर आहे ती इकडे ती आहे सर लागले आलो आता मंदिर
रुपयाची देणगी दिलेली आहे. तसेच ते आपल्याला चांगल्या प्रकारे सहकार्य करत असेल. आज यात्रेनिमित्त टोल वगैरे माफ आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपणही थोडंसं सहकार्य करायचे त्याला, की त्यांनी सांगितलं आहे की वाटेतून येता जाताना कागद वगैरे कप वगैरे काय घाण टाकायची नाही रस्त्यामध्ये. चांदोली अभयारण्यामध्ये कुठल्याही प्रकारची जागा फिक्स करा. तू आला शिकून पुरा एकदा बोलले असते. सर्व 20 रुपयामध्ये